अजिंक्य, प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मानसी पाय धरून रडत होती. पण अजिंक्यच्या डोळ्यात आता ना प्रेम उरलं होतं ना दया. त्याच्या हातात गावच्या पोलीस ठाण्यातून आलेला फोन होता. पलीकडून आवाज आला, सर, तुमच्या भावाला म्हणजे रोहनला आम्ही फसवणूक आणि मारामारीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. त्याला कोर्टात आता हजर करत आहोत. मानसीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती ओरडली, अजिंक्य, तो तुझा लहान भाऊ आहे. तू स्वतःच्या भावाला देखील उद्ध्वस्त केलंस. अजिंक्य अत्यंत थंडपणे हसला आणि जवळ जात तो तिला म्हणाला, भाऊ, तो माझ्याच पाठीत खंजीर खुपसत होता आणि पत्नी, जी माझ्याच घरात माझ्या अनुपस्थितीत माझ्या भावासोबत. अजिंक्यचा आवाज थरथरला, पण त्याने स्वतःला सावरलं. तुम्ही दोघांनी मिळून माझा संसार उद्ध्वस्त केलात ना, मग बघा मी आता तुमच्या आयुष्याचा कसा खेळ करतो. पण सुखी दिसणाऱ्या या घरात असं काय घडलं होतं? सख्खा भाऊ आणि हसती खेळती पत्नी अचानक एकमेकांच्या इतके जवळ कसे आले आणि अजिंक्यने असा कोणता भयानक सूड घेतला ज्यामुळे रोहन आता थेट तुरुंगात पोचला होता? हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अजिंक्य आणि मानसीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. अजिंक्य एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. कामाच्या व्यापामुळे त्याला अनेकदा शहराबाहेर टूरवर जावं लागायचं. मानसी घरात दिवसभर एकटी असायची. नेमक्या याच काळात अजिंक्यचा लहान भाऊ रोहन शहरात नोकरी आणि शिक्षणासाठी त्यांच्या घरी राहायला आला होता. सुरुवातीला अगदी सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू अजिंक्यच्या अनुपस्थितीमुळे मानसीच्या मनातील एकटेपणा वाढत गेला. अजिंक्य जेव्हा कधी घरी असायचा तेव्हा तो लॅपटॉप आणि फोनमध्येच व्यस्त असायचा. दुसरीकडे रोहन हा खूप समजूतदार आणि मानसीच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेणारा होता. दोघेही घरात एकत्र वेळ घालवू लागले. एकत्र चहा पिणं, गप्पा मारणं, हसणं खिदळणं वाढू लागलं. मानसीला रोहनच्या बोलण्यात तो जिव्हाळा आणि आदर जाणवू लागला. तो तिला अजिंक्यकडून कधीच मिळत नव्हता. हळूहळू या जवळीकीचं रूपांतर एका सुप्त आकर्षणात आणि प्रेमात झालं. अजिंक्य जेव्हा जेव्हा दौऱ्यावर असायचा तेव्हा घराचं वातावरण पूर्ण बदलायचं. मर्यादांच्या रेषा पुसट होऊ लागायच्या. एका रात्री शहरात मुसळधार पाऊस पडत होता. वीज गेल्यामुळे संपूर्ण घरात अंधार होता. मानसीने हॉलमध्ये मेणबत्ती पेटवली. त्याचवेळी रोहन तिथे आला. वाऱ्याच्या एका झोताने मेणबत्ती विझली होती आणि अंधारात मानसीचा पाय घसरला. रोहनने क्षणाचाही विचार न करता तिला आपल्या हातांवर झेललं. त्या अंधारात एकमेकांच्या श्वासांची धडधड दोघांनाही ऐकू येत होती. मानसीने रोहनला मागे सारण्याचा प्रयत्न केला आणि रोहननेही आपली पकड सैल केली नाही. त्या रात्री दीर आणि वहिनी नात्याचे सगळे बंध तुटले होते. त्यांच्यात एक मूक, एक तीव्र शारीरिक आणि भावनिक संमती झाली. यानंतर हा सिलसिला रोजच झाला. अजिंक्य घरून बाहेर पडला की दोघेही घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात, कधी दिवाणखान्यात तर कधी बागेत चोरून एकमेकांच्या मिठीत विरघळून जायचे. त्यांना वाटत होतं की त्यांचं गुपित कधीच बाहेर येणार नाही, पण पाप कितीही लपवलं तरी ते कधी ना कधी समोर येतच. एकदा अजिंक्य 3 दिवसाच्या दौऱ्यावर गेला होता, पण काम लवकर संपल्यामुळे तो कोणालाही न सांगता अचानक रात्रीच्या वेळी घरी परतला. रात्रीचे 2 वाजले होते. तो थेट आपल्या बेडरूमकडे निघाला, पण बेड रिकामा होता. मनात एक अस्वस्थता घेऊन तो रोहनच्या खोलीच्या दिशेने गेला. तिथला दरवाजा अर्धवट उघडा होता. त्यातून मंद प्रकाश येत होता. अजिंक्यने पुढे होऊन आत पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या भावाला त्याने मुलासारखं सांभाळलं होतं आणि ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं, ते दोघेही एकमेकांच्या कवेत अत्यंत जवळीक साधून बसले होते. त्यांच्यातील तो प्रणयाचा प्रसंग पाहून अजिंक्य सुन्न झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंची जागा तीव्र क्रोधाने घेतली. त्याने तिथे कोणताही गोंधळ घातला नाही. अजिंक्यने ठरवलं की तो आरडाओरड करून स्वतःचा तमाशा करणार नाही. त्याला त्या दोघांना त्यांच्याच कृत्याची शिक्षा द्यायची होती, जी ते कधीच विसरणार नाहीत. दुसऱ्या दिवशी अजिंक्यने असा आव आणला की तो आत्ताच दौऱ्यावरून परत आला आहे. काही दिवसानंतर अजिंक्यने रोहनला आपल्या जाळ्यात ओढलं. तो म्हणाला, रोहन, आपल्या गावाकडच्या जमिनीचा एक मोठा व्यवहार करायचा आहे. तिथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ताबा मिळवला आहे. मला वेळ नाही आहे आणि तू जाऊन तो प्रश्न सोडव. पैशाचा व्यवहार पूर्ण कर. रोहनने मोठ्या भावाचा शब्द मानून लगेच होकार दिला. अजिंक्यने कधीच गावाकडच्या काही स्थानिक लोकांशी आणि पोलिसांशी संधान साधलं होतं. रोहन तिथे पोहोचताच अजिंक्यने रचलेल्या योजनेनुसार
रोहनला एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आणि मारामारीच्या प्रकरणात अडकवण्यात आलं होतं. जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात त्याला स्थानिक गुंडांकडून बेदम चोपही मिळाला होता आणि पोलिसांनी त्याला थेट कोठडीत टाकलं. रोहन तुरुंगात गेल्यावर मानसी आता पूर्णपणे खचली होती. अजिंक्यने तिच्यासमोर तो व्हिडिओ प्ले केला जो त्याने त्या रात्री रोहनच्या खोलीबाहेरून शूट केला होता. मानसी आता थरथर कापत होती. अजिंक्य तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, रोहनने माझं घर उद्ध्वस्त केलं. मी त्याचं करिअर आणि आयुष्य तुरुंगाच्या अंधारात ढकलून उद्ध्वस्त केलं. तू तुझ्या घरात राहशील, पण माझ्यासाठी तू फक्त एक जिवंत प्रेतच असशील. आपल्यातलं नातं त्याच रात्री संपलं होतं. क्षणिक सुखाच्या आणि आकर्षणाच्या आहारी जाऊन मानसी आणि रोहनने घेतलेल्या एका चुकीच्या पावलाने संपूर्ण हसतं आणि खेळतं कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं होतं. मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आवर्जून कळवा. आणि ही जर कथा आपल्याला खरोखरच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींमध्ये ही कथा नक्की शेअर करा. भेटूया आपण नवीन कथेसह. तोपर्यंत आपली काळजी घेत राहा. धन्यवाद.